पद्धतीने माहीत आहेत. जरी आज ताईंचं जरी वय कमी असलं पण ताई पवार साहेबांच्या कुशीत वाढलेल्या आहेत. लहानपणापासून या राज्याच्या अनेक निर्णयामध्ये ताईंनी दुरून का होईना ती भूमिका पाहिलेली आहे. त्यामुळं त्यांनी जरी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना मोठा मनाचा मोठेपणा दाखवून सांगितलं. लंकेजी मला आजच्या या आपल्या चर्चेतून 0 आवर्सच्या मला एक लक्षात आलं की भाषणाच्या वेळी तुम्ही तिकडे जी काही बॅटिंग ठेवली होती इथे मात्र तुम्ही एकदम मुत्सद्दीपणे एकदम नगरी पद्धतीने जी काही तुम्ही टोलवलेले. माझा प्रश्न फार वेगळा होता आणि त्याला पूर्ण कोणतेही उत्तर न देता तुम्ही पूर्ण वेगळ्या ट्रॅकवरती गेलात. पण मी समजू शकतो यालाच राजकारण म्हणतात, त्यामुळे मी फार तुमची कोंडी करणार नाही. पण मी अनिल पाटील यांना एक वेगळा विषय याच अनुषंगाने विचारेन. अनिल पाटीलजी, एक मुद्दा असाही येतोय की हे एकत्रीकरण वगैरे कार्यकर्ते पत्रकार सगळे म्हणत असले तरी मुख्य मुद्दा येऊन राहतो मूळचा राष्ट्रवादी काँग्रेस स्प्लिट का झाला किंवा मूळ राष्ट्रवादीवरती अजित पवारांकडे गेला आणि एक वेगळा पक्ष तयार झाला. त्याचं कारण होतं पक्षातला सुप्त सत्ता संघर्ष. सुप्रिया सुळेंना जेव्हा राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष करण्यात आलं त्यानंतरच्या या सगळ्या घडामोडी आहेत आणि हा सत्ता संघर्ष जोपर्यंत कायम असेल तोपर्यंत या एकीकरणाला होण्याच्या शक्यतेला केवळ स्वप्नरंजन म्हणावं लागेल असंही म्हटलं जातंय. तुमचं काय मत आहे? प्रसन्नाजी, हा सगळ्यात महत्वाचा तुम्ही विषय काढला किंवा प्रश्न विचारला. त्यात प्रामुख्याने एक गोष्ट आपण लक्षात ठेवली. माझे मित्र जे लंके साहेब समोर बसलेले, लंके साहेबांनाही त्याची कल्पना आहे. खरं तर 2014 सालीच भारतीय जनता पार्टीला साहेबांनी पाठिंबा दिला आणि थोडंसं शिवसेना आणि भाजपमध्ये आपल्याला अंतरही बघायला मिळालं. नंतर ते वेगळा विषय होत गेला. तो त्याच्यानंतरच्या काळामध्ये आपण सत्तेत गेलं पाहिजे किंवा नाही गेलं पाहिजे याच्याही चर्चा माध्यमांमधनं किंवा पक्षश्रेष्ठींकडनं किंवा दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळाल्या. 2014ची सत्ता जी गेली, ज्याच्या शेजारी मांडीला मांडी लावून काँग्रेस बरोबर आपण बसत होतो, 2014ला आजच्या अजितदादांच्या भाषणामध्ये आपण जर का बघितलं तर 2014ची सत्ता जर का गेली असेल तर त्याच्या 5 वर्ष अगोदर असलेले मुख्यमंत्री आणि यांनी सत्ता कशी घालवली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याच नेत्यांना कसं टार्गेट केलं गेलं, या त्रासाला कंटाळून कुठेतरी आपण काँग्रेस बरोबर दुरावा तयार केला पाहिजे हा 2014 पासूनच विचार सुरू झालेला होता. पण नंतर आपली भूमिका जी असेल ती भूमिका घेतल्यानंतर कुठेतरी थांबावं लागतं किंवा जावं लागतं किंवा आपले विचार बदलावे लागतात. म्हणून 14 ते 19च्या मध्ये आपल्याला अशा स्वरूपाची चर्चा झाल्यानंतरही कुठेतरी थांबताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेतृत्व जे असेल, त्यावेळेचं जे नेतृत्व असेल, मग इकडचं असेल तिकडचं असेल, ते थांबले आणि मग निर्णय घ्यायला कुठेतरी थांबलो. त्यानंतर 2019ला सरळ आपण सत्तेतच गेलो. याचा अर्थ याची पायामुळं जी रोवली गेलेली होती ती 2009 पासून 2014 पर्यंतच रोवली गेलेली होती. आणि त्यानंतरच आपली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही थोडीशी त्रासाला कंटाळून काँग्रेस पासून लांब 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 जायला लागली. एक मला अनिल पाटलांनी अगदी व्यावहारिक आणि वस्तुनिष्ठ विश्लेषण केलेलं आहे आणि हे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी दोन्हीकडच्यांनी हे जरूर बघावं. भावनेचे उमाळे येऊन चालत नसतं, व्यावहारिक राजकारण बघावं लागतं. आणि अनिल पाटील यांनी दाखले दिले ते बरोबर आहेत. 2014ला सगळ्यात पहिल्यांदा पाठिंबा कोणी देऊ केला होता? भाजपला जेव्हा शिवसेना बॅकअप किंवा ट्रेड करण्याचा प्रयत्न करत होती राष्ट्रवादीने दिला होता. आता सुद्धा काय झालं आपण तेही बघितलेलं आहे. शिवसेनेबरोबर गेलेलेच आहेत. म्हणजे हिंदुत्ववादी वगैरे मानायचं झालं तर ज्या बाळासाहेब ठाकरेंवरती शिवसेनेवरती जातीयवादी मनोवादी टीका करण्यात आली होती. मी कन्क्लुडिंग रिमार्क्ससाठी जातोय विजय सोरमारेंकडे. विजयजी, हे खरं आहे दोन्ही राष्ट्रवादीकडच्या कार्यकर्त्यांना वाटणं स्वाभाविक आहे, पण आत्ताची बदललेली राजकीय परिस्थिती आणि माझा साधा प्रश्न आहे तुम्हाला, समजा एकत्र आले तरी महाराष्ट्राच्या देशाच्या तर सोडून द्या, महाराष्ट्राच्या सत्तेतला सुद्धा काही मोठा फोर्स म्हणून तो तयार होऊ शकत नाही. अशावेळी अजित पवार किंवा सत्तेत सहभागी होऊन काही कामं तरी करतायत, मग याचं विश्लेषण कसं करायचं? प्रसन्न, एक गोष्ट म्हणजे मगाचपासून जी चर्चा चाललेली आहे किंवा एकूण अजितदादा सगळी मंडळी जी चर्चा करतात, खरं तर त्याच्या संदर्भात एक स्वतंत्र डिबेट व्हायला पाहिजे. पण थोडक्यात मला असं वाटतं की इथं आयडियालॉजी ही गोष्ट फार महत्वाची आहे. अजितदादा त्याचं जे सुलभीकरण करतात आणि 2019ला शिवसेनेसोबत गेलो होतो, शिवसेना हिंदुत्ववादी पक्ष होता, मग भाजप बरोबर गेलं तर काय बिघडलं, हे अत्यंत सुलभीकरण आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांचं जे बौद्धिक वय आहे त्यांना पटण्याजोगं आहे. पण आयडियालॉजी ही वेगळी गोष्ट आहे. भारतीय जनता पक्षाची हा आयडियालॉजी असलेला पक्ष आहे. शिवसेनेकडे आयडियालॉजी वगैरे काय गोष्ट नाही. ते मनात येईल त्यावेळी हिंदुत्ववादी म्हणतात, मनात येईल त्यावेळी मराठीचा म्हणतात किंवा कधी प्रबोधनकारांचा मुद्दा म्हणतात. ती आयडियालॉजी नाही. आयडियालॉजी काँग्रेसकडे आहे, आयडियालॉजी
भाजपकडे आहे. तर तुम्ही कुठल्या आयडिओलॉजी म्हणता हा खरा प्रश्न आहे. अजितदादा त्याचं काही समर्थन करत असले, फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेतलं म्हणून त्यांचं भाजप बरोबर जाण्याच्या जे काय कृती आहे ती काही सौम्य दर्जाची होत नाही असं मला वाटतं. त्यामुळे ही फार वरवरची सारवा आहे. मूळ मुद्दा अजितदादांच्या दृष्टीने नाही, शरद पवारांच्या दृष्टीने म्हणणं आहे. शरद पवार यांना जर आपला पक्ष अजितदादांच्या सोबत किंवा भारतीय जनता पक्षासोबत न्यायचा असेल तर त्यांना आयडिओलॉजीचं काय करायचं, धर्मनिरपेक्षतेचं आपण काय केलंय ती सोडलेली आहे का, एंड ऑफ आयडिओलॉजी झाले का हे सांगून जावं लागेल. अजितदादा आजच्या काळाची सुसंगत राजकारण करतायत. तो काळ कुठलीही आयडिओलॉजी काय नाही, फक्त सत्ता पाहिजे. म्हणजे अजितदादा गेले काही दिवस जी गोष्ट मांडतायत सत्तेशिवाय विकास होत नाही. डाव्या पक्षाच्या अनेक नेत्यांनी सगळं आयुष्य विरोधी पक्षात घातलंय. ते मूर्ख होते का? तुम्ही आज सत्तेशिवाय राजकारण करता येत नाही हे सांगता आणि 4 महिन्याचा सत्तेच्या बाहेर राहू शकत नाही. हे कुठलं राजकारण, नवे कुठलीही राजकारणाची पद्धत आहे? बरं, मला वाटतं हे सगळं आपण जी राजकीय कृती केलेली आहे त्या कृतीच्या समर्थनासाठी आपल्या कार्यकर्त्यांच्या आता चोरमारेजी तुम्ही सांगताय ती दिशा माझ्याही लक्षात आलेली आहे. पण पुन्हा म्हणजे हा पूर्ण आणखी वेगळा एक्सटेंडेड डिबेटचा भाग होईल. पण पुन्हा असंच बोट विचारायचं झालं, असंच प्रश्न विचारायचा झाला तर जेव्हा राहुल गांधी जे काँग्रेस आणि पर्यायानं सगळ्या विरोधी पक्ष नेतेच आहेत ते अधिवेशनाची मागणी करतायत की ज्या गोष्टीची माहिती आमचे लष्कर प्रमुख बाहेरच्या देशात जाऊन एका खासगी न्यूज चॅनलला देतात ती माहिती इथे द्या, अधिवेशनात कळू द्या. त्या अधिवेशनासाठी समर्थन नाही, त्या अधिवेशनाच्या निर्णयाच्या बैठकीला प्रतिनिधी न पाठवणं, मग इथे एक बोट आपल्याला पवारांकडे सुद्धा दाखवावं लागेल. चर्चा दोन्हीकडनं होईल, चर्चा होत राहील. पण कार्यकर्त्यांची अपेक्षा असेल तुमच्या चर्चा चालू राहू द्या, दोन्ही पक्ष एकत्र व्हा, सगळे एकच आहेत. ती निर्णय मात्र आहे शरद पवारांचा एकीकडे आणि अजित पवारांचा दुसरीकडे आणि सुप्रिया सुळे सुद्धा. या अतिशय महत्त्वाच्या चर्चेला आपण सगळ्यांनी, निलेश लंकेजी तुम्ही, अनिल पाटीलजी तुम्ही आणि विजय सोरमारेजी आपण वेळ दिला. आपल्या तिघांचाही आभार. इथे आपण